आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। श्री राम। वासुदेव, हा तर आपला सेनापती दुर्धर आहे, ज्याने लपून छपून कपटाने एका योद्ध्याची हत्या केली आणि आता स्वतः तोंड लपून बसला आहे। कोण आहे तो? हा, कोण आहे तो? मी आहे, ज्याने तुझ्या अत्याचारी सेनापतीला नरकात धाडलंय। मीच आहे तो। हे ब्राह्मणा, लवकर सांग, तू आहेस तरी कोण? माझं नाव आहे पवनपुत्र हनुमान। हनुमान? हनुमान? परंतु हा हनुमान असूच शकत नाही। जर हा हनुमान आहे तर याची शेपूट कुठे? कुठे याची शेपूट? ए बहुरूप्या, तू इथे आलास तर खरा, परंतु इथून जिवंत परत जाऊ शकणार नाहीस। हो, नाही जाऊ शकत। पौंड्रक, जसं मी लंकेत रावणाचा वध करू शकत होतो, परंतु माझ्या स्वामींची आज्ञा नसल्या कारणाने त्याला मी सोडून दिलं होतं, तसंच आता देखील माझा नाईलाज आहे। अन्यथा या क्षणी तुझा वध करून मला असीम शांतता लाभली असती। बरं झालं असतं जर माझ्या स्वामी श्रीरामांनी मला ही आज्ञा दिली असती।
पांडुरंग, मी जातोय आता. पण जर लवकरच तू धर्माच्या मार्गावर नाही परतलास तर मी परतून येईन, अवश्य येईन. जय श्रीराम. प्रणाम प्रभु. हनुमान, तू जरासा अस्वस्थ दिसतोयस. प्रभू, तुमच्या आदेशानुसार मी पापी पौंड्रकाला धर्माच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या गर्विष्ठाची स्वतःहून धर्माच्या मार्गावर चालायची इच्छाच नाहीये. त्याचा विनाश अटळ आहे प्रभू. होय हनुमान, हा तर सृष्टीचा अटळ नियम आहे की जसं करावं तसं भरावं. पौंड्रक सुद्धा या नियमाला अपवाद नाहीये. परंतु अजून त्याला पश्चाताप आणि चूक सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे, कारण त्याच्या पापांचा घडा अजून भरलेला नाहीये. प्रभू, तुम्हाला तर ठाऊकच आहे की अशा पापी माणसांचं मन पाप आणि विलासाने कधीही तृप्त होत नसतं. हीच तर विटंबना आहे माझ्या भक्ता. मनुष्य जेव्हा चुकीच्या मार्गाने चालायला लागतो तेव्हा त्याला ठेच लागते. सद्बुद्धी शाबूत असणारा मनुष्य हे समजून जातो की तो चुकीच्या मार्गावर चालू लागलाय आणि तो लगेच शहाणा होतो. परंतु पापकर्मांमुळे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असते ते वारंवार ठेच लागून सुद्धा ही गोष्ट समजूच शकत नाही की हे त्यांच्या कर्माचंच फळ आहे. क्षमा करा प्रभू, पण हा पौंड्रक त्या लोकांमधला आहे जे जाणून बुजून पापमार्गाने जाऊ पाहतात. हो माझ्या परमप्रिय भक्ता, तुझं म्हणणं एक कटू सत्य आहे. तू परमज्ञानी आहेस, तू सर्व काही जाणतोस. प्रभू, मला तर हे सुद्धा ठाऊक आहे की एक ना एक दिवस त्या पौंड्रकाचा विनाश होईलच. प्रभू, जर या सेवकाला संधी दिलीत तर माझी या खोट्या भगवानाचा वध करायची इच्छा आहे. हनुमाना, मी तुझ्या भक्ती आणि सेवा भावनेचा आदरच करतो, पण हे शक्य नाहीये. पण का प्रभू? याचं कारण असं की पौंड्रकाने माझं सोंग घेऊन जो अपराध केलाय त्याची शिक्षा माझ्या व्यतिरिक्त कुणी दुसऱ्याने द्यावी हे उचित नाहीये. हो, हे तर बरोबरच आहे प्रभू. परंतु भक्ता, तू दुःखी का होतोयस? मी तुला सेवेची संधी अवश्य देणार आहे. अजून मला अनेक लोकांचा अहंकार दूर करायचा आहे. मी माझ्या या नातलगांचा अहंकार माझ्याच परमभक्ताच्या हातून दूर करू इच्छितो, पण आत्ता नाही. प्रभू, मी तुमच्या आदेशाची उत्साहाने प्रतीक्षा करेन. ते माझं सद्भाग्यच असेल. सेनापती दुर्धर, सेनापती दुर्धराचा वध कसा काय झाला? तो तर दैत्यांमध्ये महाशक्तिशाली होता, महामायावी होता. त्याचा वध कसा काय झाला? हा, कसा झाला? भ्राताश्री जी, आपल्या सेनानायकांना आदेश द्या. सांगा शोध घ्यायला की तो वेडसर म्हातारा कोण होता आणि कुठून आला होता. जा. जशी आज्ञा वासुदेव. स्वामी, तुम्ही हनुमानजींबरोबर का शत्रुत्व करत आहात? पुन्हा तोच हनुमान, पुन्हा तोच हनुमान. महाराज काशीराज, मी महाराणी तारांचा हा भ्रम कसा दूर करू की तो हनुमान नव्हताच तो. एका वानराचं सत्य एक वानरच सांगू शकतो वासुदेव. हा, परंतु कोण आहे तो वानर जो हे सत्य सांगू शकतो? हा, तुम्ही तुमच्या हनुमानाला विसरलात का? माझा हनुमान? होय वासुदेव, तुमचा मित्र
महामायावी, महाकाय, द्विद्वानर, जो तुमचा खरोखरचा हनुमान आहे. हो हो, हनुमान असल्याचा दावा करणाऱ्या त्या वेडसर म्हाताऱ्या गर्विष्ठाचा अहंकार दूर करण्यासाठी द्विविध वानराहून अधिक योग्य अजून कोण असू शकतं? कोण असू शकतं? हो वासुदेव, आता तुम्ही तुमच्या मायावी द्विध वानराला तात्काळ प्रकट करा. आमचा हनुमान द्विविध वानर? हो मित्र द्विविध, मी वासुदेव पौंड्रक तुला प्रकट होण्याची आज्ञा देतो आहे. प्रकट हो द्विविध, प्रकट हो. प्रणाम वासुदेव. प्रणाम मित्रा. प्रणाम मित्र काशीराज. प्रणाम द्विद्वानर. प्रणाम महाराणी. ये मित्रा, तुझं स्वागत आहे. ये. मित्र वासुदेव पौंड्रक, सांगा मला का बोलवलंय? मला आवाहन कशासाठी केलंय? तुझा कोणी शत्रू तुला काही त्रास देतोय का? हे द्विविध, तुला तर ठाऊकच आहे, तुझा आणि माझा शत्रू एकच आहे, तो गवळी कृष्ण. परंतु यावेळी एक वेडसर म्हातारा आमच्या समोर समस्या बनून उभा ठाकलाय. त्याने आमचा सेनापती दुर्धराची हत्या केलीये. हो, एका म्हाताऱ्याने वीर सेनापती दुर्धराची हत्या केली? हो होय, तो म्हातारा नक्कीच आहे, परंतु महामायावी आणि महाशक्तिशाली आहे. त्यामुळेच तो स्वतःला हनुमान असं म्हणून घेतोय. पवनपुत्र हनुमान? होय मित्रा, आणि आमच्या महाराणींना देखील हा भ्रम झालाय की तो वेडसर म्हातारा पवनपुत्र हनुमान आहे. हा, हनुमान. हा माझा भ्रम नाहीये, माझा विश्वास आहे की तेच हनुमान होते. नाही नाही, तुम्ही सर्वांनी तुमच्या मनातून हा भ्रम काढून टाका की हनुमान जिवंत आहे. जर तो जिवंत असता तर मी त्याची चिताच रचली असती. हो मित्रा, आम्हाला तुझ्याबद्दल खात्रीच आहे की जर हनुमान अजून जिवंत असेल तर तू त्याची चिता अवश्य सजवशील. हो हो, आता मला आज्ञा द्या, म्हणजे मी पौंड्र नगरीच्या आजूबाजूच्या सर्व राजांना यमसदनी धाडतो जे तुम्हाला भगवान मानत नाहीत, आणि त्या साधूचं यज्ञकुंड नष्ट करतो ज्याच्यामुळे त्या गवळ्या कृष्णाची ताकद वाढतच चालली आहे. अवश्य कर मित्रा, अवश्य कर. प्रणाम वासुदेव. चला काशीराज. मला भीती वाटू लागली आहे स्वामी. साक्षात हनुमानजींनी तुम्हाला जे संकेत दिले तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय. तुम्ही वासुदेव श्रीकृष्णांना भगवान माना. महाराणी, चिंता नका करू महाराणी, तो गवळी आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. स्वतः वासुदेव पौंड्रक परमप्रतापी आहेत आणि द्विद्वास सारखे सामर्थ्यशाली आणि शौर्यवान महावीर आमचे मित्र आहेत. चला काशीराज. यज्ञ करताय काय?
अरे साधू संतांनो, आपले भगवान वासुदेव पौंड्रकांची पूजा न करता त्यांचा अपमान करता आहात। या यज्ञामुळे तो मायावी कृष्ण शक्तिशाली बनत चाललाय। आता मी पृथ्वी लोकात कुणालाही यज्ञ करू देणार नाही। सर्वांचे यज्ञ पूजा आदी भंग करून टाकेन। आता मी कृष्णाचं सामर्थ्य वाढू देणार नाही। अरे काय केलं? काय केलं तुम्ही? हे बघा, ज्याने माझ्या मित्राचा नरकासुराचा वध केलाय, मी त्याचा वध आणि त्याचा भाऊ बलराम दोघांचाही वध करणार आहे। या यज्ञाप्रमाणे कृष्णाची द्वारका नगरी उद्ध्वस्त करणार आहे। नको नको सारथी, काय मुंगीच्या वेगाने रथ चालवतोयस तू? जरा वेगात चालव। कितीतरी दिवसानंतर मी इंद्रप्रस्थाहून द्वारकेत परततोय। माझ्या कान्हाला भेटण्यासाठी अतिशय व्याकुळ झालोय मी। त्याला मिठी मारण्यासाठी आतुर झालोय। रथाचा वेग वाढव। जशी आज्ञा बलराम दादा। अजून वेगात, अजून वेगात। सारथी, रथ थांबव, रथ थांबव सारथी। बलराम, प्रणाम महात्मन। हे सगळं काय आहे? काय झालंय? तुम्ही लोक इतके का घाबरलाय? तुम्ही कुणापासून पळ काढतात? कुणी पापी तुमच्यावर अत्याचार करतोय? हो, हा सगळा पापी पौंड्रकाचा प्रकोप आहे। पौंड्रक? कोण आहे हा दुष्ट? तो दुष्ट स्वतःला भगवंत समजतो, पण आम्ही त्याला भगवंत तरी कसं मानायचं? तो खोटा आहे। त्यामुळे आम्ही त्याचं नगर सोडून दूर दूर पर्वतावर तपश्चर्या करायला गेलो होतो, परंतु तिथे सुद्धा त्याचे पापी दुष्ट सैनिक आमच्यावर तलवार घेऊन धावून आले। आम्ही कसे बसे आमचे प्राण वाचवून पळालो आहोत, परंतु पौंड्रकचा सेनानायक एखाद्या शापाप्रमाणे आमच्या पाठीच लागला आहे। आम्हाला वाचवा बलराम, आम्हाला वाचवा, वाचवा, आम्हाला रक्षण करा। ते बघा साधू, पकडा त्यांना, वाचवा बलराम। थांबा तुम्ही। हे दानवा, या साधूंवर का अत्याचार करतोस तू? आम्ही वासुदेव पौंड्रकांच्या आदेशांचं पालन करतोय। या मूर्खांनी त्यांना भगवान मानण्यास नकार दिलाय। पौंड्रक? वासुदेव भगवंत? हे काय मूर्खासारखं बोलतोयस तू? तो भगवंत कसा काय असू शकतो? हो, म्हणजे तू पण नास्तिक आहेस तर? वासुदेव पौंड्रकांना ईश्वर नाही मानत तू? सैनिकांनो, या साधूसह या युवकाला देखील बंदी बनवून घेऊन चला। हे अत्याचारी, मी बलराम आहे, बलराम। मी तुला आदेश देतोय, तात्काळ आणि एकही शब्द न बोलता चालता हो, नाहीतर आदेश? आणि आम्हाला? अरे मूर्खा, आम्ही केवळ वासुदेव पौंड्रकांच्या आदेशांचं पालन करतो। बलराम, तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये। वासुदेव पौंड्रक भगवान आहेत, भगवान। त्यांचा प्रकोप जितका भयंकर आहे, त्यांचा दयाळूपणा देखील तितकाच विशाल आहे। जर तू त्यांच्या पायावर डोकं ठेवून तुझ्या प्राणांची भीक मागत असशील, तर ते तुला अवश्य जीवनदान देऊन टाकतील। मूर्ख दानव! सैनिकांनो, याला देखील साखळदंडाने बांधून घेऊन चला।
दुष्ट! बलरामजींचा विजय असो! बलरामजींचा विजय असो! बलरामजींचा विजय असो! बलरामजींचा विजय असो! कन्हैया, कन्हैया, ऐक 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 माझं म्हणणं ऐक. तुझ्या हातून मला माझी सेवा करून घेणं प्रशस्त वाटत नाही. अरे बलराम दादा, मी तुझा धाकटा भाऊ आहे. ते ठीक आहे कन्हैया, परंतु तुझ्या हातून एक अतिशय महत्वपूर्ण कार्य पार पडायचंय. बलराम दादाची सेवा करण्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण कार्य अजून काय असू शकतं? आणि माझे हे हात तेच महत्वपूर्ण कार्य करतायत. बलराम दादा, मला अभिमान आहे की तुमच्यासारखा परम बलशाली महावीर माझा मोठा भाऊ आहे. बलराम दादा, मला त्या साधूंनी सर्व हकीकत कथन केली की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या एकाच लत्ता प्रहाराने जमीन दुभंगवलीत ते. वाह वाह बलराम दादा, वाह. खरंच मी ते अलौकिक दृश्य बघण्यासाठी तुमच्यासह मी तिथे हवा होतो. कन्हैया, त्रैलोक्यात माझ्या एवढा बलशाली तर कुणी झालाच नसेल. हो हो, काय हो ना? खरंच सांगतो कन्हैया, जर त्यावेळी माझ्या बरोबर ते साधू संत नसते तर त्याच वेळी मी पौंड्र नगरीवर आक्रमण केलं असतं. तो पौंड्रक अत्याचारी आहे, दुराचारी आहे, अनाचारी आहे. आणि त्याचा सर्वात मोठा अपराध तर हा आहे कन्हैया की तो स्वतःला वासुदेव समजू लागलाय. बलराम दादा, मग समजू देत त्याला. समजून देत म्हणतोय? हो बलराम दादा, जर एखादा कोल्हा सिंहाचं कातडं पांघरून आला तर तो कोल्हा सिंह नाही होत ना. तू अगदी सत्य बोलतोयस कन्हैया. हो बलराम दादा, संपूर्ण जगाला आपल्या कह्यात ठेवण्याची लालसा जेव्हा एखाद्या मनुष्याच्या मनावर स्वार होते तेव्हा तो स्वतःला भगवान समजू लागतो. आणि मनुष्यांबरोबर हे असं केवळ या कारणामुळे होतं बलराम दादा, कारण ईश्वराने मनुष्याला उत्तम बुद्धी प्रदान करून त्याला अखिल प्राणी सृष्टीत सर्वश्रेष्ठ बनवलेलं आहे. आणि स्वतःला भगवंत समजणाऱ्यांना वठणीवर आणण्याकरता त्याच ईश्वराने मला बळ प्रदान केलंय. काय वाटतं कन्हैया? तू कोण आहेस आणि सगळं काय करतोयस? अरे मूर्खा, तुम्ही वासुदेव पौंड्रकांना भगवान न मानून खूप मोठा अपराध केलेला आहे आणि तुम्ही त्या गवळ्याला वासुदेव समजता. तुमचा हा अपराध क्षमायोग्य नाहीये. मी याची शिक्षा तुम्हाला अवश्य देईन.
मी सर्वशक्तिमान आहे. माझ्यासारखा बलवान त्रैलोक्यात दुसरा कुणी नाही. तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही, पण मी मात्र तुमचा नायनाट करू शकतो, सर्वनाश करू शकतो. कृष्णाला वासुदेव समजण्याच्या अपराधासाठी मी तुमची नगरी जाळून राख करायला आलोय, उद्ध्वस्त करायला आलोय. जो कृष्णाचा मित्र आहे तो माझा शत्रू आहे, आणि जो वासुदेव पौंड्रकांचा मित्र आहे तो माझा देखील मित्र आहे. कृष्णाने माझ्या परम मित्र नरकासुराचा वध केला होता. मी सुद्धा त्या कृष्णाच्या सर्व मित्रांचा वध करणार आहे. हे राजा, बोल, वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा विजय असो. विजय असो. सैनिकांनो, मारा याला. मारा 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 मारा. स्वामी वासुदेव पौंड्रक, जो कोणी तुम्हाला वासुदेव म्हणायला नकार देईल मी त्याचा सर्वनाश करेन. हे माझं वचन आहे स्वामी. मी माझ्या बाहुबलाने कृष्णाला देखील तुम्हाला वासुदेव म्हणण्यासाठी विवश करेन. कृष्णाला देखील तुमच्या पायांवर लोळण घ्यायला लावेन. मी अवश्य मान झुकवेल तो. प्रभू, प्रभू, त्या द्विविध वानराचा अहंकार तरी बघा. निशस्त्र लोकांवर अत्याचार करून स्वतःला अतिशय बलवान समजतोय तो. हे कमी म्हणून की काय, त्याला असं वाटतंय की तो तुम्हाला देखील इतकं विवश करेल की तुम्ही सुद्धा पौंड्रकाला वासुदेव म्हणू लागाल. काय झालं प्रभू? इतकं होऊन सुद्धा तुम्ही सगळं हसण्यावारी नेताय. मला तर राग येतोय की तुम्ही या वानराला धडा का शिकवत नाही. प्रभू, जर तुम्हीच असे गप्प बसून राहिलात तर रणधीर, काशीराज आणि पौंड्रकचा दुस्साहस दिवसेंदिवस वाढत जाईल. हे उंदीर स्वतःला सिंह समजू लागतील. अजून किती काळ तुम्ही दर्शकाची भूमिका पार पाडणार आहात प्रभू? मग या अधर्मींचा संहार तरी कोण करणार? देवी, मी पृथ्वीलोकात अधर्मींचा संहार करण्याकरताच तर जन्म घेतला आहे. परंतु मी जर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी धर्मशत्रूंचा विनाश करायला गेलो तर माणूस त्याचं कर्तव्य पार पाडणंच विसरून जाईल. स्वधर्माचं पालन करणं आणि स्वधर्माचं रक्षण करणं हे माणसाचं स्वतःचं कर्तव्य आहे. मी माणसांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी बळ आणि स्वतःच्या सिद्धांतांच्या सुरक्षेसाठी बुद्धी आणि धैर्य दिलेलं आहे. या धर्तीवर तर प्रत्येक युगात धर्मशत्रू आणि दानव मानवांच्या रूपात जन्म घेत राहतील. त्यांचा संहार करणंच जर लोक विसरून गेले तर धर्तीवर केवळ दानवांचं मनमानी राज्य स्थापित होईल. म्हणूनच देवी, मी प्रत्येक वेळी माणसाच्या सहाय्यासाठी हात पुढे करत नाही. अशा प्रकारे मी संपूर्ण मानव समाजाला कर्माचा पाठ शिकवतोय. परंतु जेव्हा अधर्मींमुळे धर्मच संकटात येईल तेव्हा माझं सहाय्य कुठच्या ना कुठच्या रूपात धर्तीवर अवश्य पोचत राहील. क्षमा करा प्रभू, पण व्यक्तीला चारित्र्याचा उत्तम स्तर कसा काढता येईल याचं ज्ञान त्याला कसं मिळावं? देवी, मी वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळे अवतार घेऊन
उत्तम मानवी चारित्र्याची पदचिन्हे काळाच्या वाळूवर उमटवली आहेत. तुम्हाला तर ठाऊकच आहे, मी श्रीराम अवतारात कर्मयोगाचा उद्देश ठेवला होता आणि श्री परशुराम अवतारात मी हे दाखवलं होतं की क्षत्रियांच्या अत्याचारांविरोधात एक साधारण आणि सामान्य मनुष्य देखील हत्यार उचलू शकतो. आणि कृष्ण रूपात माझ्या या अंतिम अवतारात व्यक्तिगत आणि सामाजिक संदर्भाच्या बाबतीतले उरले सुरले धडे देखील मी माणसांना शिकवू इच्छितो की माणसांच्या जीवनात अर्थ, काम आणि मोक्षाचं जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व धर्म, न्याय आणि सत्याच्या प्राप्तीचं आहे. कोणत्याही माणसाचं जीवन याहून अधिक मौल्यवान नाहीये. जेव्हा माणूस त्यांच्या संरक्षणासाठी स्वतःचं शीर तळहातावर घेऊन अधर्मींबरोबर युद्ध करणं शिकेल, तेव्हा मला या पृथ्वी लोकांमध्ये पुन्हा कधीही मनुष्यावतार धारण करण्याची आवश्यकता उरायची नाही. देवी, कोणतंही राज्य धर्म, नीती, न्याय आणि सत्याच्या स्तंभांवर उभं असतं आणि त्यांच्यापैकी एक जरी स्तंभ मोडून पडला तर ते राज्य वाळूच्या किल्ल्यांप्रमाणेच ढासळून जातं. म्हणजे पौंड्रकच्या साम्राज्याचा सुद्धा अंत होणार आहे. जर तो धर्माच्या मार्गावर परत नाही आला तर त्याचा अंत होणं अनिवार्य आहे. अटळ आहे देवी. महाराज, हा वेडा पळण्याच्या प्रयत्नात होता. आम्ही याला पकडून घेऊन आलो आहोत. काका, तू हो, मी वीरमणी, तुझा काका आणि या राज्याचा खरा राजा. अरे, या वेड्या म्हाताऱ्याला इथे का आणलं आहे? वेडा मी नाही, वेडा तू आहेस. तू सत्तेच्या लालसेने वेडा झालायस. अरे, तुझ्या काकाला काकाश्री म्हणण्याऐवजी म्हातारा म्हणतोयस. धिक्कार आहे तुझ्यावर. माझं राज्य हिरावून घेऊन तू राजा बनलायस. त्यानंतर देखील राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण नाही झाली म्हणून स्वतःला वासुदेव म्हणून घेऊ लागलास, भगवंत म्हणून घेऊ लागलास. मग यात वाईट काय आहे? मी आहेच मुळी वासुदेव, मी आहेच मुळी भगवंत. सगळे मानतात मला. हो, परंतु मी नाही मानत. तू सर्व जगाच्या डोळ्यात धूळ फेक करू शकतोस, परंतु माझे डोळे सर्व काही बघताय. भगवंत आणि तू खूप नाटकं करून झाली तुझी. खूप नाटकं झाली तुझी पौंड्रक. तू स्वतःला भगवंत सिद्ध करण्यासाठी काय काय खोट्या कहाण्या रचल्यास आणि तुझ्या चेलेंच्या माध्यमातून पसरवल्यास. मला हे सर्व ठाऊक आहे. कुब्जेला सुंदर बनवलंस. आंधळ्यांना दृष्टी दिलीस आणि 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 मृत सैन्याला जिवंत केलंस. अरे ढोंगी, तू अख्खा सैन्यालाच काय, एका मुंगीला सुद्धा जिवंत करू शकत नाहीस. आता थोड्या वेळापूर्वी तू त्या अभागी मातेच्या पुत्राला जीवनदान देऊ शकला नाहीस. तू काय जीवन देणार? तू केवळ मृत्यू देऊ शकतोस. केवळ मृत्यू, अजून काही नाही. आणि ते सुद्धा जर ईश्वराची इच्छा असेल तरच. अन्यथा तू एखाद्या मुंगीचे देखील प्राण घेऊ शकत नाहीस. अरे दुष्ट पुतण्या, कुठवर तू तुझ्या प्रजेला घाबरवून धमकावून
आणि लालूच दाखवून स्वतःला वासुदेव म्हणण्यास विवश करशील. कुठवर? तू वेडा झालायस म्हाताऱ्या, आणि या वेडाबाई न जाणू काय काय उलट सुलट बोलत बसलाय. म्हणूनच मी तुला या साखळ दंडाने बांधून ठेवलं आहे. खोट तर तू अगदी सफाईने बोलू शकतोस. अभिनय देखील चांगला करू शकतोस. छान नाटक चालू आहे. अरे ढोंगी पुतण्या, तू माझ्या खोट्या खोट्या वेडाची बातमी चारी दिशांना अशासाठी पसरून ठेवलीयस कारण जर माझ्या प्रियजनांना हे माहिती झालं की मी वेडा नाहीये तर ते विद्रोह करतील आणि तुझं सर्व नाटक धोक्यात येईल. तुझ्या कलुषित जिभेला लगाम घाल, नाहीतर या क्षणी मी तुझी हत्या करून टाकीन. मला मारतोयस? छान चेष्टा करतोयस. अरे मी म्हंटल ना, तू मलाच का एक साधी मुंगी देखील मारू शकत नाहीस. तू मला जिवंत ठेवण्यासाठी विवश आहेस. ढोंगी पुतण्या, विवश आहेस. कारण जर माझ्या प्रिय प्रजेला माझ्या अकस्मात मृत्यूबद्दल संशय आला तर तुझं राजसिंहासन तर डळमळीत होऊन जाईल. त्यामुळे तू मला मारू शकत नाहीस. नाही मारू शकत, कदापि नाही मारू शकत. परंतु कारागृहात अवश्य टाकू शकतो. तुझी जीभ खूप लांब झाली आहे. तुझ्या तोंडातून निघालेले भयानक शब्द जर या राजमहालातून बाहेर निघून गेले तर खरोखरच अनर्थ होऊन जाईल. पहारेकरांनो, याला कारागृहात घेऊन चला. काकाश्री आता एकांतात विश्राम करणार आहे. चला काकाश्री, मी तुम्हाला तुमच्या राजकक्षात स्वतः सोडून येतो. चला. जर माझ्या ईश्वराची इच्छा हीच आहे तर चाल. पण लक्षात ठेव, जर भगवान श्रीकृष्णांची ही इच्छा नसेल तर मी तुझ्या कारावासातून एखाद्या पक्षाप्रमाणे उडून जाईन. भगवान कृष्ण, घेऊन चला याला. हीच प्रभूंची लीला आहे. बघ तुझ्या डोळ्यांनी दुराचारी. चल म्हाताऱ्या, चल आतमध्ये. काका, आता हेच तुझं प्रारब्ध आहे. याच कारागृहाच्या आतमध्ये तू तिळ तिळ करून मरत राहशील. परंतु माझ्या आज्ञेशिवाय तुला मृत्यू देखील येणार नाही. तू मरू सुद्धा शकत नाहीस. हो. अरे मूर्खा, हा सगळा तुझा भ्रम आहे. तुझ्या भ्रमातून जरा बाहेर पडून पहा आणि सत्याला सामोरा जा. आणि सत्य हे आहे की तुझ्या इच्छा अनिच्छेने काहीही होत नाही. जोवर भगवान श्रीकृष्णांची माझ्यावर कृपा आहे, तू माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीस.
सैनिकांनो, 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 सैनिकांनो. मूर्ख पौंड्रक, आता तरी समजून जा वासुदेव श्रीकृष्णांचा संकेत. ते तुला वारंवार हेच समजवायचा प्रयत्न करतायत की स्वतःला वासुदेव म्हणून घेणाऱ्या ढोंग्या, तुझं हेच प्रारब्ध असणार आहे. हो. सैनिकांनो, द्वारपाल हो, कुठे मेलात सगळे? लवकर या, कुठे मेलात सगळे? आता तू सुद्धा कैदी बनलायस. तुला आता याच काळ कोठडीत माझ्या बरोबर बंदी म्हणून राहावं लागेल. चुप, चुप, नाहीतर मी या क्षणी तुझी जीभ कापून टाकेन. गप्प बस, गप्प बस. गप्प मी नाही, गप्प तुला व्हावं लागेल पौंड्रक, तुला. अन्यथा भगवंताच्या प्रकोपाने तुझी जीभ कापली जाऊन बाहेर पडेल कुठेतरी. हो. सैनिकांनो, सैनिकांनो. सैनिकांनो, द्वार उघडा, लवकर उघडा, लवकर. लवकर बंद करा. तू इथेच मरशील म्हाताऱ्या, इथेच मरशील तू. पळाला. वा प्रभू वा, तुम्ही तर पौंड्रकाला देखील तुमची लीला दाखवली. कारागृहात त्याने प्रवेश करताच सर्व दरवाजे आपोआप बंद झाले. परंतु त्याचे डोळे तरीही उघडलेले नाहीत. मी त्याला वारंवार स्पष्टपणे समजवण्यासाठी संकेतांपाठोपाठ संकेत देतोय. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देतोय, ज्यात तो अडकून पडलाय आणि ज्या तो तोडून बाहेर पडू शकत नाहीये. कारागृहाच्या दरवाजाचं बंद होणं याचंच एक उदाहरण होतं देवी. त्यावेळी तो घाबरला मात्र नक्कीच होता प्रभू. त्याची सारासार बुद्धी काम करेनाशी झाली. त्यावेळी त्याची दशा एका उंदराप्रमाणे झाली होती, जो एखाद्या बोक्याच्या धारदार नख असलेल्या पंजात अडकलेला असतो. परंतु त्या पंजातून मुक्त होता क्षणी तो पुन्हा आधीसारखा उड्या मारू लागला होता. भ्राताश्री, सैनिकांना आदेश द्या की वीरमणीला कारागृहातून बाहेर काढून माझ्या समक्ष घेऊन यावं. मी त्याला दंड देऊ इच्छितो. क्षमा करा वासुदेव, शिक्षा तर कारागृहातच दिली जाते. मग तुम्ही त्याला बाहेर मोकळ्यावर का आणू इच्छितात? तुला जितकं सांगितलं गेलंय तितकंच कर. जा. जशी आज्ञा वासुदेव. अहो, थांबलात का काकाश्री? घाबरलात? मृत्यूला तुमच्या समोर पाहून भयभीत झालात? हा, या या ना पहारेकरांनो, यांना समोर उभं करा. या या या. मृत्यूचं भय मला नाहीये पौंड्रक. मी भ्याड नाहीये. तू तुझ्या सैनिकांच्या धनुष्यावर चढलेल्या बाणांनी मला घाबरवतोयस. मूर्ख आहेस तू पौंड्रक. वीरमणी, पाहिलास माझ्या मुखातून निघालेला एकच बाण कसा वर्मावर बसला आणि जळफळाट झाला तुझा.
वीरमणी, तुझी जीभ नागाहूनही अधिक विषारी आहे. वासुदेव, आपण चूक केली जे या नागाला दूध पाजत बसलो. हो, काशीराज योग्यच बोलतायत वासुदेव. जर नाग पाळायचा असेल तर सर्वात आधी त्याचे वरचे दात काढून टाकतात, त्यानंतर त्याचा फणास ठेचून टाकतात. जर तुम्ही मला आदेश दिलात तर या क्षणी मी याचा फणा माझ्या पायाने ठेचीन. नाही मित्रा, अजून नाही. काका वीरमणी, मी तुला एक शेवटची संधी देतो. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू स्वतःसाठी मृत्यूची निवड करतोस की आयुष्याची. जर तू आयुष्य निवडलंस तर तू मला भगवंत मानशील. हो, वासुदेव मानशील. हो, भगवान वासुदेव. मूर्ख पौंड्रक, ईश्वराचा नाम जप करणारी जीभ कुणा दुसऱ्याचं नाव कसे घेऊ शकते? अच्छा, आताच माहित पडेल काकाश्री, लगेच माहित पडेल. धनुर्धार्यांनो, मी 3 अंक म्हणेन. जर तू नाही मान्य केलंस तर हे बाण तुझ्या छातीमधून आर पार जातील. हो, तुझ्या छातीमधून आर पार जातील. हो, म्हण वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. जय श्री कृष्ण. म्हण वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. जय श्री कृष्ण. म्हण वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. जय श्री कृष्ण. Hare